राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम न्यूज चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुका. आता 5 तारखेला वोटिंग आहे आणि दिल्लीच्या निवडणुकीमध्ये कट्टर इमानदार, कट्टर बेईमान, कट्टर बदमाश असा माजी मुख्यमंत्री केजरीवाल आहे. एवढे आश्वासनं, सगळं मोफत. केस झाली, जेलमध्ये गेला, त्या पक्षाचे 10-15 लोक जेलमध्ये राहिलेले आहेत. म्हणजे कट्टर इमानदार सगळे आहेत ना एकाच पक्षात, म्हणून त्याची ही गत आलेली आहे. हा केजरीवाल इतका नटवरला आहे की भारतातल्या राजकारणात असा व्यक्ती आजपर्यंत झाला नाही आणि पुढे होणार नाही. एवढं सगळं करून पुन्हा तो म्हणतो मी तर बनी आहे. कुठून पैसे आणाल, तुम्हाला काय करायचे? आम खाने से मतलब है, गुटली से क्या देना है तुम्हाला. तर असं एक ऑब्झर्वेशन आहे की जे काही न्यूज आपल्याकडे आल्या पेपरच्या आणि टी व्हीच्या न्यूज चॅनलच्या, की केजरीवालची आम आदमी पार्टी या निवडणुकीमध्ये निवडून येणार नाही. मागच्या 2 निवडणुकामध्ये त्यांना दिल्लीच्या लोकांनी भरपूर मतदान केलं, भरपूर प्रमाणात त्यांचे आमदार निवडून आले आणि जवळपास 10 वर्ष सत्ता उपभोगली त्यांनी. मी घर घेणार नाही, मी सरकारची गाडी घेणार नाही, माझ्या पोराची शपथ, कोणाकोणाच्या शपथ घेतले, सगळ्या प्रकार. बंगला बांधला तर असा बांधला की राजमहल, शीशमहल म्हणतात त्याला, असा बंगला बांधून त्या बंगल्यात राहिलेला आहे. पण आता या निवडणुकीमध्ये लोकांनाही कळालं आहे की केजरीवाल हा माणूस फक्त बोलतो आहे, फुकट देतो असं सगळं म्हणतो आहे, पण मतदारसुद्धा हुशार झालेले आहेत. कारण की सगळ्यात मोठं दिल्लीमध्ये ज्या 2 गोष्टी आहेत, प्रदूषण आणि दुसरं नर्मदा, ही इतकी कलंकित झालेली आहे की त्या नर्मदा नदीचं पाणीसुद्धा पिऊ शकत नाही. आणि हा माणूस सरळ आरोप करतो की हरियाणाच्या सरकारनं दिल्लीच्या लोकांना मारण्यासाठी त्यामध्ये अमोनिया मिक्स केला आहे. म्हणजे शेवटी काय आहे, राजकारण असलं तरी काही मर्यादा असावं लागेल ना. दिल्लीतल्या जनतेला सगळं कळून आलेलं आहे की ह्या माणसाची काय पोच आहे, आपल्या भाषेत त्याची अवकात लोकांना, मतदारांना कळाली आहे. दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मेजॉरिटी प्राप्त करेल असा एक अंदाज आहे की ती 40 ते 45पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या जागा निवडून येतील. 4 ते 5 या काँग्रेसचे आमदार निवडून येतील आणि बाकी जागेवर आम आदमी पार्टी निवडून येईल. या केजरीवालच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झालेली आहे. एकाच समाजानं, यवनांनी हिंदू समाजावर दंगलीमध्ये नुकसान केलेले, माणसां मारले, जखमी केले, मालमत्तेचं नुकसान केलं आहे. ही घटना लोक विसरलेली नाही. ते पण या माणसाला असं वाटतं की मी म्हणलं म्हणजे जनता हलती. जसं नाग बीन वाजताना डुलतो ना, तसा त्याचा समज आहे. पण या त्याचा समज दूर होईल. दिल्लीमध्ये यावेळेला केजरीवालचं आम आदमी पक्षाचं सरकार होणार नाही आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे समजलं केजरीवालला तर ठीक आहे, नाहीतर दिल्लीच्या नंतर पंजाबचं सुद्धा सरकार जाणार आहे.
पंजाबचं जे आम आदमी पार्टीचं सरकार आहे, भगवंत मान जो तिथचा मुख्यमंत्री आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा पंजाबमधलं सरकार जाऊ शकतं. आपण आता लवकरच 5 तारखेला मतदान झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल पाहू आणि माझा जो काही अंदाज आहे तो मी आपल्यासमोर मांडला आहे. पाहू किती काय निर्णय येतात, ते जनता काय निर्णय देते ते शेवटी आपल्याला मतदान मोजणीनंतर कळेल. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं मत जे असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. जय श्रीराम.